माऊली, आपण या ठिकाणी संविधान प्रशिक्षण शिबिरामध्ये सकाळपासून संविधानाचा विचार, संविधान काय आहे, आपल्याला काय दिलं संविधानाने याबद्दल चर्चा केली. पण हा संविधानामध्ये जो आलेला विचार आहे, हा या विचाराची परंपरा काय आहे, हा विचार कुठून आलेला आहे आणि या विचाराचा प्रवास काय आहे, यावर आपण आता हे संत स्वराज्य आणि संविधान नावाचं या ठिकाणी एक संगीत प्रवचन या ठिकाणी सुरू करत आहोत. आणि हे सादरीकरण हा कार्यक्रम जो आहे तो फक्त इकडचे लोक करणार नाही. आमचं प्रत्येकाला विनंती आहे की आपल्याला सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपण जगभरात बरेच गजर घेणार आहे, अनेक अभंग असे घेणार आहे जे अभंग आपल्याला लहानपणापासून माहिती आहे, ते आपल्या मनामनात अजूनही त्यांचे शब्द कोरलेले आहेत. त्या अभंगांवर पण आपण इथं थोडा संवाद करणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की हा जो गजर आहे या गजरामध्ये सर्वांनी जरूर सहभागी व्हावे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण संत बहिणाबाईंच्या अभंगाने केली. आपली ही संत विचारांची वारकरी परंपरेची ही जी इमारत आहे ती 750-800 वर्षांपासून एकदम भक्कमपणे डौलात होती. बहिणाबाईंनी याच इमारतीचं वर्णन केलंय. बहिणाबाई काय म्हणतात, कोणाच्या कृपेनं ही इमारत उभी आहे, तर संतांच्या कृपेनं ही आपली वारकरी परंपरेची जी इमारत आहे ती संतांच्या कृपेने होती. तर कोणकोणत्या संतांची कृपा झाली आहे? ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानेश्वर माऊली ह्या इमारतीची काय झाले, पाया झाली. त्याच्यानंतर संत नामदेव हे या इमारतीचे सेवक होऊन त्यांनी या आपल्या वारकरी परंपरेचा विस्तार केला. तो काही महाराष्ट्रात होता नाही, कुठपर्यंतच आहे, पंजाब पर्यंतचा विस्तार केला. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये संत एकनाथ महाराजांनी भागवत धर्माची जी पताका आहे ती आपल्या खांद्यावर पेरली आणि वारकरी आपल्या परंपरेचा विचाराचा अजून जो काही विस्तार केला. आणि संत तुकोबा तर या इमारतीचे कळस झाले. तर अशा प्रकारे संत बहिणाबाईंनी ही जी इमारत आहे मोठ्या कृपेनं उभी आहे ही आपल्या अभंगात मांडली. आणि ही जी वारकरी संप्रदायाची इमारत उभी आहे, तर या इमारतीचे संत नामदेव महाराज म्हणजे यांना इंजिनियर म्हणावं लागेल. त्या काळात इंजिनियर होते का? कॉलेज वगैरे होतं का? नव्हते. मग त्या काळात 750 वर्ष आधी तुम्ही कसं काय म्हणता की नामदेव महाराज इंजिनियर होते? इंजिनियर बनायसाठी इंजिनिअरिंग कॉलेजची काही गरज नाही, डिग्रीची काही गरज नाही. मला सांगा की कोणतीही इमारत पहिले जर आपल्याला बांधायची आहे तर सर्वात पहिले
हे जे प्लॅनिंग आहे, हे जे नियोजन आहे, हे संत नामदेव महाराजांनी केलं. नामदेव महाराजांनी पहिलं अभंग लिहिला. अभंगच नाही लिहिला तर अभंग कसा लिहायचा याचा सुद्धा अभंग नामदेव महाराजांनी लिहिला. एवढंच नाही तर कीर्तन कसं करायचं हे सुद्धा नामदेव महाराजांनी सांगितलं. पण मग नामदेव महाराजांच्या आधी कीर्तन होत नव्हते का? हे असे प्रश्न मधामधात विचारायला पाहिजे, म्हणजे विषय सगळ्यांना पूर्णच जाते. नामदेव महाराजांचे पहिले कीर्तन होत, पण ते कीर्तन कशा स्वरूपाचे असायचे? एकच माणूस बोलायचा, एकच माणूस गायचा आणि तोच बोलायचा. त्याच्या उजव्या साईडला एक पेटी वाजवणार आणि डाव्या साईडला एक तबला वाजवणार. बाकी कोणीही काही बोलायचं नाही. तो एकच माणूस बोलत, इतरांनी बोलायचं काही का? हाताची घडी तोंडावर. ही पद्धत होती. नामदेव माऊलींनी वारकरी परंपरा सुरू केली, ज्याच्यामध्ये त्यांनी कीर्तनकाराचे या साईडला 5-25 टाळकरी उभे केले आणि दुसऱ्या साईडला 5-25 टाळकरी उभे केले. आणि या परंपरेमध्ये फक्त कीर्तनकारच बोलत नाही, तर निरूपण करत असताना त्या निरूपणाला साजेसा अभंग या 5-25 टाळकऱ्यांमधला कोणीही बोलू शकतो. हा जो लोकांना अधिकार आहे कीर्तनामध्ये बोलायचा, गायचा, भक्ती करायचा अधिकार, तो नामदेव माऊलींनी दिला. तर अशा पद्धतीने कीर्तन कसं करायचं ते सांगितलं, अभंग कसं करायचं तो सांगितलं, कीर्तन का करायचं ते सुद्धा सांगितलं. नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञान दिली मला. आणि अशा पद्धतीने वारकरी कीर्तन परंपरा सुरू करून त्याच्यामध्ये सर्व माऊलींना त्यांनी भक्तीच्या मेळाव्यात सहभागी करून घेतलं. आणि अशा पद्धतीने त्यांनी सर्वांना भक्तीचा अधिकार दिला आणि सर्वसमावेशक अशा वारकरी इमारतीची उभारणी केली. म्हणून त्यांना आपण काय म्हणू शकतो? माऊली संप्रदायाच्या इमारतीचे नामदेव माऊली. त्यांनी सर्वसमावेशक अशा वारकरी संप्रदायाची उभारणी करून सुरुवात करून या भक्तीच्या मेळाव्यामध्ये, भक्तीच्या खेळामध्ये सर्वांना सामील करतो. खेळ मांडियेला चोखोबा महाराजांनी स्वतः लिहून ही न याती माझी देवा कैसे घडो तुझी सेवा. याती म्हणजे त्या काळी जातीला याती म्हणायची. ही न याती माझी देवा कैसे घडो तुझी सेवा मज दूर दूर होती. काय म्हणायचे त्यावेळेस श्री चोखोबा महाराजांना? मज
विठोबाला त्याच्या गाभाऱ्या सतत उचलून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणलं आणि तिथं आपला विठोभक्तीचा खेळ सुरू केला. आता सांगा तिथं चंद्रभागेच्या वाळवंटात जेव्हा आपलं हे कीर्तन सुरू होईल त्याच्यामध्ये येण्यापासून सामील होण्यापासून कोणी रोखू शकेल का? अजिबात नाही. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींनी आणि संत नामदेव महाराजांनी हा विठोभक्तीचा खेळ कुठं मांडला? खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाथ वैष्णव पायी रे, नाथ वैष्णव पायी रे. क्रोध अभिमान केला पावनी, क्रोध अभिमान केला पावनी, एका एका जातीला पायी रे, एका एका जातीला पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाथ वैष्णव पायी रे, नाथ वैष्णव पायी रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार विरहिती गळा, आणि जेव्हा भक्तीच्या वाळवंटामध्ये किंवा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हा खेळ खेळला जातो त्यावेळेस तो कशा पद्धतीने खेळला जातो? त्या ठिकाणी कोणी फक्त एकामेकाच्या फक्त पायात पडत नाही तर सबशे लोटांकडे घालतात आणि हे लोटांकडे घालताना समोर त्याच्या पायाला स्पर्श करताना कोणी हा पाहत नाही तर त्याचा जात काय, त्याचा मूळ कोणतं होय हे कोणी पाहत नाही, त्याचा खिसा किती मोठा आहे, त्याचा रंग किती गोरा आहे हे कोणी पाहत नाही. त्यावेळेस सर्व त्या क्षणाला त्या भक्तीच्या खेळामध्ये सर्वजण गोड झालेले असतात. माऊली ज्यांच्या सावलीचाही पहिले विचार व्हायचा अशा लोकांना या संत विचाराच्या भक्तीच्या खेळाने माऊली बनवलं. ही ताकद आहे संत विचाराची. तुम्हा म्हणतात की हा जो भक्तीचा खेळ या ठिकाणी रंगलेला आहे ज्याच्यामध्ये सर्वजण एकामेकांच्या पाया पडत आहे त्यावेळी जेव्हा आपण समोरच्याचा पाया पडतो तुकोबा म्हणतात जेव्हा आपण समोरच्याच्या पाया पडतो तेव्हा आपल्या मनातला जो अहंकार आहे कुळाचा, जातीचा, खिशाचा, रंगाचा, वर्णाचा असतो का नाही? माऊली असतो का नाही? थोडासा का असेना पण असतो का नाही? तर हा अहंकार निघून जातो आणि जेव्हा हा अहंकार निघून जातो तेव्हा आपलं जे मन आहे ते नवनीतासारखं म्हणजे लोण्यासारखं निर्मळ होत आहे असं तुकोबा म्हणतात. आणि हे दृश्य पाहून माणूस तर सोडा दगडाला सुद्धा पाजर फुटतंय असं तुकोबा म्हणतात. असं दगडाला पाजर फुटणारा आणि माणुसकी वाढवणारा असा हा भक्तीचा खेळ आहे. तुकोबांनी त्यावेळेस लिहिलेला आहे. आज आपण सर्व सोबत मिळून गाऊया.
चोखोबा महाराजांना. मला सांगा, आता आपण काय बघितलं, एवढ्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुद्धा आपल्या संत विचारांनी काय बनवलंय, म्हणजे ज्या काळामध्ये त्यांच्या सावलीचाही विटा मानला जायचा अशा लोकांना आपल्या संत विचारांनी काय बनवलंय, माऊली बनवलं. आणि आपल्या भारतीय संविधानाने आपल्या सगळ्यांना काय बनवलंय, भारतीय बनवलं. म्हणजे संत विचारानुसार माऊली असणं आणि भारतीय संविधानानुसार भारतीय असणं हे एकच आहे. आता आता हा चोखोबा महाराजांना मंदिरात येऊन दिलं होतं का, त्यांच्यासोबत जातीमुळे भेदभाव केला गेला होता. पण हा जो भेदभाव आहे, हा जो अपमान आहे, तो फक्त चोखोबा महाराजांना सहन करावा लागला का, नाही, अजिबात. आपल्या सगळ्या संतांना हा अपमान सहन करावा लागला. एक उदाहरण देतो, नामदेव महाराजांचंच उदाहरण आहे. औंढा नागनाथ माहितीये, औंढा नागनाथाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांचं एकदा कीर्तन सुरू होतं. समोर शेकडो लोक उभी होती. कीर्तनात एकदम दंग झाली होती. एवढ्यात काही लोक आले तिथं. नामदेव महाराजांनी त्यांना विचारलं, तुम्ही कोण, तुमची जात कोणती. नामदेव महाराज म्हटले, मी शिंपी आहे. तेव्हा ते लोक अजूनच भडकले. ते म्हटले, तुम्हाला इथं मंदिरात कीर्तन करण्याचा अधिकार कोणी दिला, आत्ताच्या आत्ता इथे चालतंय. तर मला सांगा ताई, उद्यापासून तुम्हाला इथं म्हटलं की उद्यापासून तुम्हाला इथं या कार्यक्रमात येण्याची परवानगीच नाही, कसं वाटतं, वाईट वाटेल का? नामदेव महाराजांना सुद्धा वाईट वाटलं. ते दुःखी झाले. नामदेव महाराज मंदिराच्या मागच्या साईडला गेले, तिथं कीर्तन सुरू केलं. पाहता पाहता ही सगळी लोक नामदेव महाराजांच्या पुढे आली आणि मंदिराच्या मागे कीर्तन सुरू झालं. पण नामदेव महाराजांनी दुःखी अंतकरणाने त्याच कीर्तनात काय म्हटलं, ही नदी न जाती मोरी पंढरी किराया, ही नदी न जाती मोरी पंढरी किराया, ऐसा नामा दर्जी तूने काहे को बनाया. नामदेव महाराज शिंपी होते, वरच्या जातीतले होते का, बहुजन समाजातले होते आणि म्हणून त्यांना मंदिरात कीर्तन करण्याचा अधिकार नाकारला होता. ही त्या काळची रीतच होती. पण फक्त नामदेव महाराजांचं पण उदाहरण नाही, खुद्द जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा या अपमानाचा सामना करावा लागला. काय होते त्या काळची, शूद्रांनी अभ्यास करू नये, शूद्रांनी अभंग लिहू नये, वेद पठण तर बिलकुलच करू नये. आणि तुकाराम महाराजांना सुद्धा या त्या काळच्या नियमाचा फटका बसला. तुकाराम महाराज म्हणतात, मी शूद्रवंशी जन्मलो. तुकाराम महाराज सांगतात, शूद्रवंशी जन्मलो. आणि म्हणूनच ते पुढे म्हणतात, भोकाय अक्षर मज नाही, मला अक्षर भोगण्याचा अधिकार नाही, अभंग रचण्याचा अधिकार नाही, वेद पठणाचा अधिकार नाही आहे. आणि म्हणूनच त्यावेळेस तो अधिकार नव्हता. म्हणूनच जगद्गुरु तुकोबारायांना गाथा चंद्रभागेत उडवण्याची शिक्षा भारताच्या कर्मठ समाजाला सुनावली होती. त्याचं कारण त्यावेळेस अधिकार नव्हता. अशा पद्धतीचा अन्याय, अशा पद्धतीची अपमान संतांना अनेक ठिकाणी अनेक वेळा सहन करावा लागला. पण आहे, आपल्या संतांनी हा अन्याय फक्त निमूटपणे सहन केला नाही. आपले संत लई खमके होते, कधीही अन्याय सहन करायचे नाही. तुकाराम महाराजांना जेव्हा म्हटलं का तुम्हाला अधिकार नाही, तर तुकाराम महाराज कर्जून काय सांगतात, सकळांची येते आहे अधिकार. काय म्हणतात तुकोबा, सकळांची येते आहे अधिकार, कलियुग उद्धारे हरीच्या नावे. पुढे काय म्हणतात ऐका, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही येते अधिकार. पुढे अजून इथं संपलेलं नाही, बाळे नारी नर आदी करोनी वैश्याही. संत विचार म्हणतो की ते सर्वांना अधिकार आहे. आणि सर्वांना कसा अधिकार आहे, समान अधिकार आहे. आणि सर्व नागरिक समान आहे. हे भारतीय संविधानाच्या कलम 14 मध्ये लिहिलेलं आहे. जणू काही कलम 14 मध्ये तुकोबांचा सगळ्यांचे आहे अधिकाराला संदेश दिलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला संत विचार आपल्या भारतीय संविधानामध्ये पावलं पावली दिसतो.
या रे लहान थोर भरते गावी नारी नर. हा करावा विचार नलगे चित्ता कोणासी. या रे लहान थोर भरते नारी नर. हा करावा विचार नलगे चित्ता कोणासी. मला सांगा कोणाकोणाला बोलवतात नामदेव महाराज? या रे लहान पोरं म्हणजे एवढ्याशा लेकरापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाला इथं बोलवलंय. पुढचं काय आहे? तुम्हाला असं म्हणायचंय का त्या एकदम छोट्या सर्वात लहान असलेल्या नाझियापासून तर इथं सर्वात वयोवृद्ध असलेल्या बाबांपर्यंत सर्वांना बोलवलेलं आहे. एकदम तसंच म्हणायचं. पुढं काय म्हटलंय? भलते याती नारी नर सगळ्या जातींचे नर म्हटलंय का? काय म्हटलंय मग? नारी नर पुरुषांना आणि महिलांना सगळ्यांना बोलवलंय. मला सांगा त्या काळामध्ये महिलांना समाजात मान होता? घराच्या बाहेर जाण्याचा अधिकार होता? भक्ती करण्याचा तरी अधिकार होता का? नव्हता. आपल्या संत परंपरेने वारकरी परंपरेने महिलांना नेहमी सन्मान दिला आणि फक्त सन्मान नाही दिला, एवढा आत्मविश्वास त्यांना दिला की ते संत पदापर्यंत सुद्धा पोहोचले. परत एक उदाहरण घेऊ. नामदेव महाराजांच्याच घरातलं उदाहरण. नामदेव महाराजांच्या घरी कोण राहायचं? जनाबाई. नामदेव महाराजांच्या घरातली घरकाम कोण करायचं? जनाबाई. नामदेव महाराजांनी जनाबाईला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सामील करून घेतलं, त्यांना लिहिता वाचता केलं. जनाबाई अभंग लिहू लागल्या. जनाबाई जात दळता दळता उभी गाऊ लागल्या. सुंदर माझं जात ग फिरते बहुधा. सुंदर माझं जातं ग फिरते बहुधा. सुंदर माझं जातं ग फिरते बहुधा. ओघा गाऊ बघुके तू ये रबा विठ्ठला. ये रबा विठ्ठला. ये रबा विठ्ठला. ओघा गाऊ बघुके तू ये रबा विठ्ठला. ओघा गाऊ बघुके तू ये रबा विठ्ठला. अशा प्रकारे जनाबाई संत जनाबाई. पण पुढचं ऐका, त्या फक्त संत नाही बनल्या. नामदेव महाराजांनी वारकरी परंपरेचा विस्तार करण्यासाठी पंजाबला गेले तेव्हा 20 वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीत वारकरी परंपरेची या भागवत धर्माची जर पताका कोणी आपल्या खांद्यावर घेतली असेल तर ती जनाबाई. जनाबाई फक्त संत नाही झाल्या, संत जनाबाईंनी या वारकरी परंपरेचं नेतृत्व सुद्धा केलं. पण मग कसं होते? जर कोणती एखादी महिला जर पुढारी बनते किंवा पुढे जायला लागते, कर्तृत्ववान असते, तर मग काही लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागते. बरोबर आहे का नाही? त्यांना ते पाहत नाही. अनेक कॉलेजची मुलं आहेत. आपल्या वर्गामध्ये आपल्या क्लासमध्ये जर कोणती मुलगी टॉपर आली किंवा कोणत्या मुलीने चांगलं उत्तर दिलं, मार्क चांगले मिळाले, ज्याचं उत्तर अशा प्रश्नाचं उत्तर दिलं ज्याचं प्रश्नाचं उत्तर वर्गात कोणाला येत नाही, तो कॉलेजमध्ये अनेक मुलं या ठिकाणी आहेत, मुली आहेत त्या ठिकाणी. काय म्हणतो आपण? जरा जास्त हुशार जास्त शायनी झाली. शायनी वागून राहिली म्हणतो का नाही? मुलं हसत आहे, याचा अर्थ वास्तव. आजची ही परिस्थिती आहे. तर विचार करा, 750 वर्षां पहिले जनाबाईला काय कशा गोष्टींना सामोरं जावं लागलं. जनाबाईवर चोरीचा आरोप घेतला गेला. जनाबाईला फाशीची सुद्धा सुधावर जाण्याची शिक्षा त्या ठिकाणी सुनावण्यात आली. आणि कर्मठ समाज काय म्हणत होता? जनाबाईला अरे बाईला कसं, बाई माणसासारखं राहावं, ही खांद्यावर पदर घेत नाही, डोक्यावर पदर घेत नाही आणि घरल्या बाजारी जाते आणि अभंग करते, कीर्तन करते, माणसांचे कामं करते. अरे
संप्रदायामध्ये खूप मोठे योगदान आहे. सुरुवातीला आपण जो अभंग घेतला, संत कृपा झाली इमारत घडा आली, ज्ञान देवे रचिला पाया, आपल्या वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे, इमारत आपल्याला या अभंगामुळे कळाली. आणि हा अभंग कोणी लिहिलाय माऊली? कोणी सांगू शकेल? मगाशी आम्ही सांगितलं, कोणी सांगू शकेल? कोणाचं पत्र होतं हे? हे कोणाचं पत्र होतं? संत बहिणा. विचार करा, जर संत बहिणाबाईच नसत्या तर आपल्याला वारकरी संप्रदायाची इमारतीची ओळखच झाली नसती. आपल्या सर्वांना वारकरी संप्रदायाची इमारतीची ओळख करून देणारी एक महिला होती, संत स्त्री होती, ती म्हणजे संत बहिणा. हे योगदान आहे वारकरी संप्रदायामध्ये सर्व महिलांचं. अजून एक सांगतो, हे नीट कान देऊ नये का? जर संत मुक्ताबाईच झाली नसती, जर संत मुक्ताबाईच चित्रपट वाटलं असेल, त्याचंही कारण सांगतो. आपण कोणतीही गोष्ट बिना प्रूफची बोलत नाही. आणि कोण आहे? आणि त्यावेळेस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका आणि संत मुक्ताबाई यांना समाजाला वाढीत टाकलं होतं. यांच्या कोणी यांना स्पर्श सोडा दूरच राहिला, यांच्या कोणी सावलीलाही हात लावत नव्हतं, कारण यांना संन्याशाची पोरं म्हणून यांना वाढीत टाकण्यात आलेलं होतं. यांना लोक चांडाळ म्हणायचे. असं त्या काळचा कर्मठ समाज होता. ज्या कर्मठ समाजाने यांना वाढीत टाकलं, तोच कर्मठ समाज जेव्हा कधी ज्ञानेश्वर माऊली भिक्षेची झोळी घेऊन गावामध्ये फिरत होते, भिक्षा मागत होते, तेव्हा ती भिक्षेची झोळी फाडून टाकत होते. त्या झोळीमध्ये कोणी माती टाकत होतं, त्या झोळीमध्ये कोणी शेण टाकत होतं. मोठ्या असा भयंकर अपमान या चारही भावंडांनी अगदी लहानपणी सांगितला. अशाच पद्धतीने एक दिवशी सकाळी ज्ञानेश्वर माऊली गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले, झोळी घेऊन गेले. काही लोकांनी त्याच्यामध्ये झोळीमध्ये दान टाकलं, पण जेव्हा काही कर्मठ लोकांना समजलं का आमच्या घराच्या समोर गेला ना आमचं अंगण वाटलेलं आहे, तेव्हा ते थेट आले, त्या झोळी फाडून टाकली. अन्नधान्य मातीतच काही टाकलं तर ते परत घेऊन घरी जाऊ नये, ते सावरून घरी घेऊन जाऊ नये म्हणून त्या गव्हा तांदळामध्ये त्यांनी माती मिसळली. आणि हे जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींना दिसलं तेव्हा ते मनाचे प्रचंड उद्विग्न झाले. ते घरी आले. ते घरी आले आणि त्यांनी त्यांच्या झोपडीचा दरवाजा बंद करून टाकला, काठी लावली आणि आतमध्ये उद्विग्न परिस्थितीमध्ये उद्विग्न मनाला त्या ठिकाणी बसले. विचार करा, 12-13 वर्षाचा एक मुलगा त्याच्या हे समाजाचा अशा पद्धतीचा अपमान सहन करतोय, काय त्याच्या मनावर बितली असेल, कसं वाटलं असेल त्याला? आज मोठ्या माणसासोबत असं कोणी अपमान होऊ द्या, महिनाभर घरातून बाहेर नाही निघाला. हे ज्ञानेश्वर माऊलींनी आणि त्याच्या भावंडांनी सुचलं. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी टाकीचा दरवाजा बंद केला, तर छोटीशी इवलीशी 9-10 वर्षाची मुक्ताबाई, काही जास्त वय नव्हतं, छोटीशी 9-10 वर्षांची मुक्ताबाई, ती त्या ताटीजवळ गेली, म्हणजे खिडकीच्या झोपडीच्या दाराजवळ गेली आणि तिथं जाऊन म्हणते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आर्त किंकाळी देते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि त्या ठिकाणी मी ज्ञानेश्वरांना त्यांचं कर्तव्याची जाणीव करून देते. छोटीशी मुक्ताबाई म्हणतात, योगी पावन मनाचा, साही अपराध जगाचा, विश्व रागे झाले वनी, संती सुखी व्हावे पाणी. म्हणजे दादा, तू एवढा नाराज झालेला आहे, पण तू योगी आहेस, संत आहेस, तुला हे बरोबर नाही. संत कसे असतात तर जग जेव्हा रागाने उन्हासारखं तापत असते, द्वेषाने तापत असते, त्यावेळी संतांनी पाणी बनवून या जगामध्ये निर्मळतेचा संदेश द्यायचा असतो, जगामध्ये निर्मळता पसरवायची असते. जेव्हा लहानशा मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली, तेव्हा ज्ञानेश्वरांनी मग आपल्याला ज्ञानेश्वरी नावाचा हा अमृत अनुभव दिला. म्हणून मुक्ताबाई नसती तर आपल्याला ज्ञानेश्वरीच मिळाली नसती, आणि संत बहिणाबाई नसती तर आपल्याला वारकरी संप्रदायाची इमारतच कळाली नसती. हे योगदान आहे पहिल्या संतांचं वारकरी संप्रदायामध्ये. संत विचारांनी ज्यांना कसलंही त्यावेळेस महत्व नव्हतं, रांधा वाडा नौष्टे काढा याच्यामध्ये ज्यांची जिंदगी गुरफटलेली होती, त्यांना संत पदापर्यंत पोहोचवलं वारकरी संप्रदायानं. आणि भारतीय संविधानाने चूल आणि मूल चौकटीमध्ये कैद असलेल्या महिलांना सरपंच पदापासून तर थेट राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचवले भारतीय संविधानानं. सर्व संत महिला आहेत. या सर्व महिला संतांचा आपण आता जय जयकार करूया. चला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तर आता मला हे सांगा बाबा. आता विठ्ठलाचा गजर टाकून घ्या. पण पुढचा प्रश्न आहे ना, बरोबर आठवण करून दिली. मला सांगा, जर देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल आणि खूप पुण्य कमवायचं असेल तर काय करावं लागतं? हा प्रश्न त्याला मी सांगायचं उत्तर सांगू. देवाला जर प्रसन्न करायचं असेल आणि देवाला जर भेटायचं असेल, मुक्ती मिळवायची असेल तर पहिले योग याद करा, जप तप करा, ओम हवन करा, म्हणजे मग देव भेटला समजा. आणि एवढे संतांचे पत्र आपण वाचून दाखवतो, तू एक तरी वाचलं का नाही वाचलं? बर, नामदेव आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचं पत्र आलेलं आहे. ठीक आहे, ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठामध्ये काय म्हणतात? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, योग या केलेलं सिद्धी भेटत नाही. काय पत्रात आहे? योग याग विधी येणे नाही सिद्धी, वायाची उपाधी गमधर्म. म्हणजे योग या केलेलं सिद्धी तर भेटत नाही. नको ते नको त्या गोष्टी म्हणजे काय? दंभ अहंकार ज्याच्यापासून आपण आयुष्यभर पळत राहतो, पण तो काही इच्छा सोडते का? तर आता तुझ्या परत प्रश्नावर येऊ. हे लोकांच्या मनात आहे की बाबा योग याग करावाच लागतो. तसं जर करायचं म्हटलं, हो भवन इथं करायचे असतील तर सगळ्यात पहिले काय लागते? हवन कुंड. हवन कुंडला. हवन कुंडात काय टाकायचं असते? लाकडं टाकावं लागतं. बाबरीची चालतात का? नाही भाऊ, चंदनाची लागतं. चंदनाची लाकडं लागतात. अजून काय टाकायचं असते? मग तूप टाकावं लागते. नाही, डालडाही चालते असते. डालडा. डालडा टाकल्यावर पाप लागते. बरं. डालड्यासारखा पाप चिकटते मग आपल्याला. बरं, मग तूप जर लागतं तर कशाचं लागतं तूप? गाईचं लागतं. थेंबर चालते का? नाही. किती लागते? शास्त्रामध्ये सांगितलंय की हत्तीच्या सोंडे एवढी धार टाकावी लागते. मग आता मला सांगा की ज्याच्या घरामध्ये आपल्या लेकराला चारायला चमचाभर तूप सुद्धा नसेल तर त्याला पुण्य भेटणार असेल? बिलकुलच नाही. कष्ट करायला पुण्य भेटणार आहे का? नाही. कामगाराला पुण्य भेटणार आहे बिलकुल का? नाही. शेतकऱ्याला पुण्य भेटणार आहे का? बिलकुलच नाही. मग पुण्य कोणाला भेटणार आहे? ज्याच्याकडे तूप आहे त्याला. श्रीमंत लोकांना पुण्य भेटणार. पण ज्ञानेश्वर माऊलींनी परत एका पत्रामध्ये याचा सुद्धा उपाय सांगितला आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, हे मुक्तीचारी साधेल्या. देवाची द्वारी उभा क्षण भरी, हे मुक्तीचारी साधेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की देवाची द्वारी वाक क्षणभर. दिवसभर वाचण्याची गरज नाही, दिवसभर नाही, एक तास नाही, एक मिनिट नाही, जर एक क्षणभर तरी आपण देवाच्या दारी त्याचं दर्शन घेत असू, त्याला जर भेटत असू, क्षणभराची का भेट असे ना, तरीही त्याने आपल्याला 4 प्रकारच्या मुक्ती भेटू शकतात, ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि काही लोक म्हणले मुक्ती तर ठीक आहे, आम्ही देवाच्या द्वारे बसून जाऊ, त्या ठिकाणी आम्हाला मुक्ती भेटून जाईल. पण पुण्याचं काय? पुण्य नाही कमवलं तर डायरेक्ट आपला ऍड्रेस काय असते मग? मुक्काम पुरुष नरक. बरोबर. आणि त्या ऍड्रेसवर कोणाला राहायला जायचं नसते. मग प्रश्न असा आला का पुण्य कमवायचं तर काय करा? मग तर तुपाची धार टाकण्याच आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणले गरज नाही, टेन्शन घेऊ नका. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना आपण करी. म्हणजे जर तुम्ही फक्त मुखात हरीचं नाव घेतलं तर तुम्हाला अगणित पुण्य मिळेल. हे तुम्ही फक्त हरिमुखे म्हणाने करू शकता. पहा, अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या नामदेव महाराजांनी सगळ्यांना गोर गरिबांना भक्तीचा अधिकार दिला. आणि म्हणूनच संत विचार म्हणजे गरिबांचा विचार, संत विचार म्हणजे गरिबांच्या मुक्तीचा विचार, गरिबांचं मुक्तिगान म्हणजे आपला हे संत विचार. आता फक्त संत उद्देश करत नाही, अजिबात नाही. आधी स्वतः करून दाखवता, मग त्याचा तुम्ही उद्देश करता. म्हणजे काय म्हणायचं? आता एक उदाहरण सांगतो. आपण एवढं म्हटलं ना, काय काय करायला लागत नाही, योग या काहीच करायला लागत नाही. ठीक आहे? एक उदाहरण,
संत सावता महाराज. सावता महाराजांचं गाव कोणतं? आरणगाव. पंढरपूर पासून किती किलोमीटरवर आहे? 30 किलोमीटर. फक्त 30 किलोमीटर. तरी सुद्धा विठ्ठलाची भक्ती करायला त्यांना कधी पंढरपूरला जायची गरज पडली का? लोक त्यांना विचारायची वारीला जाताना, सावता काका तुम्ही आमच्यासोबत नाही येणार का वारीला? तेव्हा सावता महाराज काय म्हणायचे? कांदा मुळा भाजी आई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा. म्हणजे आपल्या कामातच, आपल्या शेतातच सावता महाराजांना विठ्ठल भेटतो. म्हणजे आपलं काम करत राहिलं त्याच्यातच देव भेटतो असं आपल्या सगळ्या संतांनी सांगितलं. पण आता ह्याच्यामध्ये पण काही लोक जरा विचार केली की भाऊ सावता महाराजांना देव भेटला ते ठीक आहे, त्या बाटलेल्या कामांचं कसं? काही कामं बाटलेली म्हणतात का? तर त्या बाटलेल्या कामांमध्ये देव भेटणार आहे का? तर त्याच्यातही देव भेटतो, कारण आम्ही आमच्या मनाचं सागर नाही. आम्ही कोण आहे? होस. आम्ही फक्त संतांची पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवायला आलेलो आहे. तुकोबा महाराजांनी आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या पुढच्या पत्रामध्ये काय म्हटलंय? चरवर लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिले तरी सुनारा घडो फुंकू लागे चोख्या मागल्या संगे पुरे होई. म्हणजे भगवंतासाठी कुठलं काम वरचं, कुठलं काम खालचं आहे का? संतांसाठी कुठलं काम खालचं, कुठलं काम वरचं आहे का? आपण पण तसं काम आहात. महाभग नाही माऊली. संत म्हणतात कोणतंच काम वरचं नाही, कोणतंच काम खालचं नाही, सर्व काम समान आहे. काम बाटलेलं नसतं, ते बाटलेला आपला विचार असतो असं संत सांगतात. पण आपण काही तसं मानत नाही. बरोबर. मला सांगा का आपल्या घरी किंवा आपल्या ओळखीमध्ये जर कोणी डॉक्टर असेल आणि जर दुसरा एक माणूस आहे तो कोणी झाडलोट करणारा सफाई कामगार असेल, तर आपण जास्त आदर कोणाचा देतो? सफाई कामगाराचा. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? कोणाचा करतो आपण जास्त? कोणाचा? डॉक्टर साहेब. आणि जे सफाई कर्मचारी असतात, जे झाडलोट करणारे असतात, लोक त्यांना काय म्हणतात? विनोद काय म्हणतात? आले कचरेवाले. कचरेवाले कोण होय? कचरा कोण करतात? ते कचरा करतात का? बोला, ऐकवला नाही. बोला, लोकांना भूक लागल्या कसं वाटतंय, पण हा कार्यक्रम ऐकल्याशिवाय जेवणही मिळणार नाही. संत विचार ऐकल्यावर थोडंफार पुण्य आपल्याला मिळत आणि त्याच्यानंतर मग जेवण मिळतं. आपण काय म्हणतो का नाही? आपण कचरेवाले आहे. कचरा करणारे कोण? आपण. ते कोण आहे? साफ करणारे. तर जे सफाई कामगार आहे, जे सफाई करणारे आहेत, आपण त्यांना कचरेवाले म्हणतो. ही मोठी रीत आहे. कोणी घराच्या जवळ येत असेल तर त्यांना पाणी सुद्धा दिलं जात नाही. लोक घराचा दरवाजा बंद करतात. हे पुण्यातल्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कोणाचं काम महत्वाचं? डॉक्टर लोकांचे जीव वाचवतात. बरोबर आहे का? डॉक्टरचं काम काय? लोकांचे जीव वाचवतात. आणि सफाई कर्मचारी घाणीमध्ये उतरून घाण साफ करतो, जेणेकरून लोकांना आजारच होत नाही. म्हणजे ते पण डॉक्टरचंच काम करतात का? म्हणजे डॉक्टरचं काम आणि सफाई कर्मचाऱ्याचं काम वरचं खालचं आहे की समान आहे? काय म्हणताय सांगा? त्यांची प्रतिष्ठा काय असली पाहिजे? वेगवेगळी असली पाहिजे का एकच असली पाहिजे? याच नाही आहे. म्हणूनच संत विचाराचं लोकांना सांगणं गरजेचं आहे. कोणतंही काम खालचं नाही, कोणतंही काम वरचं नाही. सर्व कामांची प्रतिष्ठा समान आहे. म्हणून सर्व काम करणारे लोकही समान आहे. म्हणा तर आपला हा वारकरी संप्रदाय सगळ्यात जातींचा आहे, स्त्री पुरुष दोघांचा आहे. पुढचं वाक्य आहे का? आपला हा वारकरी परंपरा सगळ्या धर्मांचा. हे एकदम स्पष्ट आहे. तो सर्व जातीचा आहे, स्त्री पुरुषाचा आहे, सर्व काम करणाऱ्या लोकांचा आहे. पण धर्माचं जरा थोडं जास्त वाटतं नाही का? आधीच क्लिअर करून टाकलं होतं आम्ही कोण आहे. आम्ही आमच्या मनाचं काही सांगतो का? नाही. परत तुकोबा महाराजांचं, आपल्या तुकोबांचं पत्र आलेलं आहे. कोण कोण वैष्णव आहे? तुकोबा महाराजांनी आधीच कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी झाड
संत कबीर, संत लतीफ शाह मोमीन, संत सेनानानी हे सगळे कोण आहेत? वैष्णव आहेत. त्यांना कोणत्या वेगवेगळ्या धर्मामध्ये म्हटलंय का? सगळेच वैष्णव आहेत. आणि म्हणून आपल्या या वारकरी परंपरेमध्ये अनेक मुस्लिम सत्पुरुष होऊन गेले, त्यातले अनेक जण संत पदापर्यंत सुद्धा पोहोचलेले. श्रीगोंद्याचे संत शेख मोहम्मद, अनेकांनी नाव ऐकलं. श्रीगोंद्याचे संत शेख मोहम्मद हे तर तुकोबा महाराजांचे मित्र होते. बरोबर. एवढंच नाही, आपला इतिहास किती सुंदर आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा कोण? मालोजीराजे भोसले यांनी संत शेख मोहम्मद यांना जमीन दान केली होती. त्यांच्यासाठी विहीरही बांधून केली होती. एवढंच नाही, इथं आता तुम्ही म्हणाल की त्या काळातली गोष्ट झाली. आजचा जरा सांगा, आजही 22 मुस्लिम कीर्तनकार या भागवत धर्माची पताका आपल्या तर म्हणून तुकोबा महाराज आपल्या पत्रामध्ये म्हणतात, याता याती धर्म नाही विष्णू. म्हणजे वैष्णवाला, या वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकाला कुठली जात धर्म काहीच नाही. आपण फक्त कोण आहे? वैष्णव आहे. म्हणून परत एकदा तुकोबांच्या नावाचा आपण पण आता दिंडी येणार आहे. एक महत्वाचा मुद्दा सुटलाय. बरोबर. परत प्रश्न त्याच्या अगोदर नंतर गजर करणारच आहे आपण. ठीक आहे. इथं सगळे आपण पुण्यात बसलेलो आहे, अनेक लोक पुण्यातले पण आहे. तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघाल्यावर पहिला मुक्काम कोणता? माहिती आहे बाबा, डायरेक्ट पुण्यामध्ये येते. म्हणजे देहूहून निघाल्यावर डायरेक्ट पुण्यात येते. बरोबर. व्हॉट्सअपच्या जरा बाहेर आलं की मग जरा गोष्टी समजतात. ठीक आहे. ते सांगतात ताई सांगतात. तर तुकोबांची पालखी पुण्यावरून देहूहून निघताना पहिला विसावा कुठं घेते? अंगडशा बाबाच्या दर्ग्यावर. ही आपली संत परंपरा आहे. तुकाराम 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 तर अशा पद्धतीने आपल्या सर्व संतांनी आपल्याला प्रेम, माणुसकी आणि ममतेचा संदेश दिला. संतांच्या मनाचा कोपरा न कोपरा जो आहे तो प्रेमानं ओत भरलेला होता. संतांनी कधीही द्वेष करायला सांगितलं नाही. संतांनी समाजाला नेहमी जोडण्याचं काम केलं. हाच संदेश ज्ञानेश्वर माऊली आपल्या पसायदानामध्ये आपल्याला देतात. काय सांगतात ज्ञानेश्वर माऊली? सर्वांनी हात जोडून पसायदानाच्या फक्त पहिल्या 4 ओळी आपल्याला ज्या आहेत त्या गायच्या आहेत. आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञ दोषाने दोषोनी मनसयामे प्रसार्यदाने चेतनांची व्यंकटी साठो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे करो संत ज्ञानेश्वर माऊली परमेश्वराला काय पसायदान म्हणजे काय प्रसाद मागत आहे ते म्हणतात. जे घरांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. लक्षात ठेवा, पहिलंच मान साहेबांचं. पहिलं मागणं सर्वात पहिल्यांदा हे
फळ म्हणजे दुष्ट माणूस. ज्ञानेश्वर माऊली दुष्टांना संपवण्याचं बोलत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात दुष्टामधला दुष्टपणा संपायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दया सत्कर्मी रती वाढ म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं विचार वाढायला पाहिजे. रुजायला नाही. रुजायला नाही म्हणतात. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात दया सत्कर्मी रती वाढो, रुजो नाही. वाढो कधी असते? जेव्हा थोडंसं असते. रुजते कधी? जेव्हा काहीच नसते. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? सत्कर्मी रती वाढो म्हणजे प्रत्येक दुष्ट माणसामध्ये सुद्धा आपल्याला जो दुष्ट वाटतो तो प्रत्येक दुष्ट माणसामध्ये थोडा ना थोडा काहीतरी चांगुलपणा असतो हा विश्वास ज्ञानेश्वर माऊलींना आहे. म्हणून ते म्हणतात सत्कर्मी रती वाढो आणि पिता परस्पर जळू या विश्वास सगळ्यांचं एकमेकांसोबत मित्रत्वाचं नातं जळू दे असा कोण म्हणत आहे? एक अशी व्यक्ती जिला आयुष्यभर या समाजाने अपमानित केलं, एक अशी व्यक्ती जिला आयुष्यभर लोकांनी गावाच्या बाहेर ठेवलं, हाताचा सोडा सावलीचा ठिकाण त्यांचा मानला, आयुष्यभर त्यांचा अपमान केला, अशी व्यक्ती म्हणते की दुष्टांना दुष्टपणा संपू दे, चांगली सुबुद्धी येऊ दे आणि त्याच्यामध्ये सर्वांचं एकमेकांशी मित्रत्वाचं नातं जोडू दे. हा आहे संदेश. ज्ञानेश्वर माऊलींनी दुष्टांवर सुद्धा प्रेम करण्याचा संदेश दिला, शत्रूवर सुद्धा प्रेम करण्याचा संदेश दिला. आपण किमान आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांवर आजूबाजूच्या लोकांवर तरी करूया. संत विचार म्हणजे हाच प्रेमाचा अथांग सागर. संत विचार म्हणजे हाच प्रेमाचा संदेश आणि म्हणूनच पांडुरंगाच्या हातामध्ये कोणतंही शस्त्र नाही. हे असं झालेलं नाही. आपली परंपराच आहे की ज्या याच्यामध्ये आपण समोरच्याला शस्त्राने नाही तर विचाराने आणि प्रेमाने जिंकतो आणि हाच विचाराचा तर पुढचा प्रश्न, आता जर आपल्याला ह्या जगामध्ये एखादा साधू ओळखायचा असेल तर तो कोण असणार? भगवी कपडे घातले. अजून हो मावळ करणारा. हा शेतूर तपश्चर्या काय म्हणतो भाऊ? काय म्हणणं तुमचं? आपलं हेच म्हणते बाबा अंगाला फास्ट दिसतं. झालंच साधा. बर. तर तुकाराम महाराज अशाच लोकांपासून आपल्याला सावध करतात. काय म्हणतात? तुमचं परत पत्र आहे. आम्ही म्हणतो का हे लोक साधू नाही? आम्ही कोण आहे? आम्ही काय करतो? पत्र वाचतो. एवढंच आमचं काम आहे. आमच्या मनाचं काही नाही. काय म्हणतात? ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू. अंगाराऊन या राख डोळे झाकून करती पाप. ऐसे कैसे बंधू कर्म करुणी म्हणती साधू. मग याचा अर्थ घ्यायचा का? आजच्या काळामध्ये कोणी संत नाही, कोणी साधू महात्मे नाही. तर असं नाही. साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं म्हणजे कोणाला म्हणू नये याची पण व्याख्या तुकोबांनी केली आणि कोणाला म्हणावं याची पण व्याख्या तुकोबांनी केली. तुकोबांचं अजून एक पत्र आलेलं आहे. काय म्हणतात तुकोबा? कारंजने गाजरे, Jasi mane jo
डायरेक्ट पायात पडला. हा. मग आशीर्वाद भेटला असं. अरे एक नंबर आशीर्वाद भेटला. गाडगे बाबांनी काय केलं? आपल्या शेजारची एक काठी होती ती घेतली खात त्याचा पाठी. आशीर्वाद पुढं भेटला. पुढं काय म्हटले गाडगे बाबा? ते म्हटले अरे बाबा पाया पडायच्याच असतील तर त्या गांधी बाबाच्या पड. जो देशासाठी मरमर मारते. अरे पाया पडायच्याच असतील तर त्या कर्मवीर भाऊराव पाटलाच्या पड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पड. जो बहुजनाच्या लेकरांनी शिकवते त्यांच्या पाया पड, त्यांना देऊ. तर अशा पद्धतीनं आणि गाडगे बाबा तर म्हणतातच. गाडगे बाबांचा काय उद्देश होता? भुकेलेल्याला अन्न, लहानलेल्याला पाणी, बेरोजगाराला रोजगार, निराधाराला आधार. हा जो करेल तोच खरा संत आहे, तोच खरा माणूस आहे, तोच खरा देवही आहे. तर अशा पद्धतीने संतांनी आपल्याला माणसातच देव शोधायला लावला. आणि आपण जग हिंडून येतो आणि माणसासारख्या माणसाला तुच्छ लेखतो. तर आपण एकमेकांचा आदर करायला पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात देह देवाचे मंदिर. विचार करा, जेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार ठासून भरलेला असेल की देहातच देव आहे, तर या जगातली सगळी भांडणं संपली. या सगळ्या गावांमध्ये सगळे तंटे सगळे संपले. या जगात फक्त काय होणार? फक्त प्रेम. तर एवढी ताकद आहे. काय म्हणते? तुकाराम महाराजांनी या ठिकाणी भक्तीसोबत मनातली शक्तीही पेरली, लोकांचं आत्मभान जागा केलं आणि लोकांना स्वराज्यासाठी प्रेरित केलं. आणि म्हणूनच या पावन प्रांतामध्ये तानाजी मालुसरे
मार्कंडे, शिवा, काशी, मदारी मेहतासारखे असंख्य मावळे जे आहेत ते शिवरायांसाठी जीव द्यायला पाहिजे. हाच खरा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला तयार तर झाले, पण का तयार झाले? काय होती त्यावेळेची परिस्थिती? आदिलशहाच्या सरदार मुराद जयदेवनं पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता, पुण्याला बर्बाद केलं होतं आणि अशी दवंडी पिटवली होती की पुण्यामध्ये जो कोणी राहील त्याच्या पुढच्या 7 पिढ्या बर्बाद होतील. याच पुण्यातली गोष्ट. मग इथं कोणी राहत नव्हता, जंगल वाजलेलं होतं, रान वाजलेलं होतं पुण्यामध्ये. सगळे आजूबाजूच्या झाडं झुडपात जंगलामध्ये शेतकरी गेले होते राहायला, आपलं कुळ नष्ट केलं या कृतीनं. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच्यानंतर कार्यकाळ सुरू होतो आणि शिवराय शेतकऱ्यांना ही ग्वाही देतात. काय ग्वाही देतात? की या ठिकाणी तुम्ही बिनधास्तपणे येऊन शेती करू शकता. पण शेतकरी म्हणजे भाऊगा राजाजी, आमच्याकडे शिवराय शिवबा, आमच्याकडे आता बैल राहिला ना, नांगर राहिला ना, काही जमीन राहिली, कसं करायचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातले एकमेव राजे आहेत ज्यांनी संतांच्या विचारांवर चालत या ठिकाणी पहिले राजे आहेत जगातले ज्यांनी उद्ध्वस्त झालेली शेती बसवली. तेव्हापर्यंतचे सर्व राजे आयत्या शेतीवरचं घर बसून करायचे, शेतकऱ्याचे काही घेणदेण नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्ध्वस्त झालेली शेती बसवली. उद्ध्वस्त झालेली शेती बसवली म्हणून शेतकऱ्यांनी म्हटलं, अरे आम्ही उद्ध्वस्त झालो तरी चालेल, पण हा राजा जगला पाहिजे. म्हणून लाखो मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. अशा पद्धतीनं त्यावेळेसची जी अशी जी रीत होती, जुलमी रीत होती, या जुलमी रीतला शिवाजी महाराजांनी खंडित केलं आणि त्याच्यानंतर स्वराज्याचा अंमल चालू झाला. आणि त्यावेळेसच्या स्वराज्यामध्ये काय धोरण राबवली मावली? त्या धोरणाच्या आधी आपण बघू की तेव्हाची रीत कशी होती, तेव्हाची वतनदारी कशी होती. वतनदार ते रयते वरती करीत होते मनमानी, करीत होते मनमानी, करीत होते मनमानी. वतनदार ते रयते वरती करीत होते मनमानी, करीत होते मनमानी, करीत होते मनमानी. फौज पाटण जोड रात्री शेत सरावर लादुनी, शेत सरावर लादुनी, शेत सरावर लादुनी. त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? औतकाठी नदी रयतेसाठी रयतेसाठी पुरविली, रयतेसाठी पुरविली. औतकाठी नदी रयतेसाठी पुरविली. रयतेसाठी पुरविली, रयतेसाठी पुरविली. दुष्काळाच्या संकटकाळी करमाफी हो रावली. करमाफी हो लाभली, करमाफी हो लाभली. विचार करा, तुकाराम महाराजांनी सुद्धा दुष्काळानंतर आपले कर्ज खाते, आपल्या वाट्याचे त्यांच्या वाट्याचे कर्ज खाते बुडवले. आणि हाच विचार पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि लोकांच्या अडीअडचणीमध्ये, रयतेच्या अडीअडचणीमध्ये कर्ज माफी केली, कर माफी केली. पण एवढंच नाही केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आधीचा अंमल होता त्याची सगळी रीतच बदलली. आधीचं सैन्य कसं होतं? वतनदाराचं सैन्य उद्या पिकातून जायचं, सगळं पीक नष्ट करून जायचं. तर त्या शेतकऱ्यांना किती यातना होत असतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही रीत बदलली. सैन्याला आज्ञा केली की बाबा जर मोहिमेवर जात असाल तर आपलं सैन्य कसं केलं पाहिजे? कडेकडेनं गेलं पाहिजे, पिकातून गेलं पाहिजे नाही. जेव्हा ही आज्ञा रयतेला समजली असेल, गोरगरीब माणसाला समजली असेल, तर त्याला वाटलं नसेल का नाही की बाबा हा कोण राजा आलाय जो माझ्या पिकाची एवढी काळजी करतो. त्याला वाटलं असेल की नाही की मी गेलो तरी चालेल, पण माझा राजा जगला पाहिजे. पाहिजे. वतनदाराचे सैन्य उद्या
असतो आणि भाजीचं ते विकून देतो. कुठं गावाचा मुक्काम पडला असेल तर भाजीचा सोडा देठा नाही, हात लावायचे नाही अशी सैन्याला आज्ञा होती. बघा, जर असं जेव्हा रायकाला समजलं असेल तर त्यांना वाटलं नसेल का की मी गेलो तरी चालेल पण माझा राजा झाला पाहिजे. पोटाच्या पोरापरी घेतली काळजी पिकाची, घेतली काळजी पिकाची, घेतली काळजी पिकाची. पोटाच्या पोरापरी घेतली काळजी पिकाची, घेतली काळजी पिकाची, घेतली काळजी पिकाची. आणि भाजी काय? अरे देठालाही शिवण काही आज्ञा शिवबाची. तर अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी केली, रयतेच्या संपत्तीची काळजी केली. संत विचारांना नेहमीच आपलं शिरोधैर्य मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं कार्य केलं. तुकाराम महाराजांनी म्हटलंय आपल्या भंगामध्ये, परस्त्रिया सदा बहिणी माया. म्हणजे परस्त्री आपल्या कोण आहेत? आपल्या बहिणी आहेत, बरोबर. आणि हाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारामध्ये आणला. नेहमीच महिलांचा आदर केला आणि जिथं अन्याय होत असेल तिथं महिलांसोबत उभे राहिले. रांझाच्या पाटलाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः नेमलेला तो पाटील होता, पण शेतकऱ्याच्या पोरीवर त्याला आपला हात धरला, बरोबर. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यालाच हातपाय तोडायची शिक्षा केली आणि आपल्या आया बहिणींना आत्मविश्वास दिला की तुमच्यासाठी मी आहे, इथं स्वराज्यामध्ये सगळ्या स्त्रिया सुरक्षित आहेत, त्यांना इथं मान आहे. आणि जसं रयतेच्या अब्रूची काळजी केली तसं इथे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुद्धा सामील करून घेतलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा वैष्णवांना फक्त जाती धर्माचा भेदभाव नाही आहे, आम्ही सगळे वैष्णव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विचार आपल्या शिरोधरी यातायाती धर्म नाही विष्णुदासा. वारकरी संप्रदाय म्हणतो वैष्णवाला कोणती जात नाही, वैष्णवाला कोणती धर्म नाही, वैष्णव हीच आमची एक ओळख आहे. अशाच पद्धतीनं मावळ्यांना सुद्धा कोणती जात नाही किंवा धर्म नाही. मावळे हे फक्त मावळे असतात, स्वराज्य ही जात, स्वराज्य हाच धर्म, अशी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारात सर्वसामान्य लोकांच्या मनात ठेवली. आणि त्यावेळी या प्रकारचं सर्वात प्रगत शस्त्र म्हणजे कोणतं? मिसाईल, बरोबर ना? कोणतं? तोफखाना. त्या प्रकारचं सर्वात तोफखान्याच्या प्रमुखाचं नाव, स्वराज्याच्या तोफखान्याच्या प्रमुखाचं नाव काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी तोफखान्याचा प्रमुख बनवला इब्राहिम खान. तुम्ही म्हणाल एकटा आहे? नाही, अनेक अंगरक्षक मुस्लिम होते, वाघनख्या ज्यांनी दिल्या होत्या त्यांचं नाव होतं मुस्तफे जवान. त्यांचं वकील काझी नगर नाव सांगावी तेवढी कमी आहे, बोलली जात नाही म्हणून पाठ करून वारंवार. अशा पद्धतीने सर्वच स्वराज्याच्या कार्यामध्ये सहभागी झाले. चित्र डोळ्यापुढे आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका बाजूला तानाजी मालुसरे आणि दुसऱ्या बाजूला इब्राहिम खान रक्षण करत आहेत त्या स्वराज्याचं. हे त्यावेळेसच्या स्वराज्याच्या सैन्याचं, त्यावेळेसचं कारण यारे यारे लहान खरं सगळ्यांना सहभाग करून घेतला, कधी भेदाभेद केला नाही. म्हणूनच या काळी जी सामाजिक एकता होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली, त्या सामाजिक एकतेला शाहीर विठ्ठल बाबांनी शब्दबद्ध केलेला आहे. एवढं सुंदर लिहिलं तुम्हाला सांगतो, इथं अनेक लोकांना पाठही आहे, आपण सर्वांनी सोबत घ्यायचं. विठ्ठल बाबा म्हणतात शिवरायांच्या छायेखाली वामनदादा कर्नाटकांचं माफ करा, वामनदादा म्हणतात शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती मान, माझ्या शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती मान. पुढं आनंदाने नांदत होते, आनंदाने नांदत होते शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती मान.
शिवाजी महाराजांपुढे उभं केलं तेव्हा त्या महिलेला पण छत्रपती शिवरायांच्या तोंडून काय उद्गार निघाले हो, जगात असं कोणता राजा झाला नाही. हे वैशिष्ट्य आहे शिवरायांचं. काय म्हटले शिवाजी महाराज, अशीच मुची आई असती सुंदर रूपवती. पहा, त्या मुठीमध्ये आणलेल्या महिलेला पाहून, त्या सुंदर स्त्रीला पाहून शिवरायांना जिजामातेशी आठवण येते. म्हणून त्यांना आता अजूनही 400 वर्षानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव उरलेलं आहे. कारण ही विशेषता आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, अशीच मुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही बी सुंदर झालो असतो. काळ रात्री तळमत होता जिजामाता पुन्हा, अशी देखणी होती एक मुसलमानाची सुना. काळ रात्री तळमत होता जिजामाता पुन्हा, अशी देखणी होती एक मुसलमानाची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला, काय म्हणाला महाराजा? त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आरमार प्रमुख केला दर्या सारंग दौलत खान, संत होया पुत बाबा त्यांना जमीन केली दान. आरमार प्रमुख केला दर्या सारंग दौलत खान, संत होया पुत बाबा त्यांना जमीन केली दान. शिवबासाठी दिला सिद्धीची झाली पोर कुर्बान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. स्वराज्यावरती चालून आला खान केला हो खान. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या लढाईला आज धर्माचं रंग लावून सादर केलं जातं. जिथं तिथं जे कोपडे वाचतात त्याच्यामध्ये घुसतात, त्याच्यामध्ये धार्मिक विष कालवलेलं असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कसलाही धार्मिक द्वेष नव्हता. ते मनाचे पावन राजे होते. मनात त्यांच्या फक्त संतांनी सांगितलेलं प्रेम होतं. हा जो विचार आहे हा लपवला जातो, आणि हा लपवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफजल खानाला ठार मारलं, त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवली. परत अजून जगात वेगळं उदाहरण, जगामध्ये एवढ्या राजांच्या लढाया झाल्या, कोणीही दुसऱ्या हरवणाऱ्या राजाची कधी कबर बांधली नाही, त्याचं नाव सुद्धा ठेवलं नाही, नाव सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर बांधली. एवढंच नाही तर त्या कबरीची दिवाबत्तीची सोय व्हावी याच्यासाठी स्वराज्याच्या शाही कोशातून तशी आर्थिक तरतूदही केली. हे उदाहरण आपल्याला काय सांगतो? हे इतिहास आपल्याला काय सांगतात? इतिहास सांगतो की शिवरायांच्या मनामध्ये कसलाही धार्मिक द्वेष नव्हता. ते मनाचे उदार राजे होते. आणि आज हाच इतिहास कानाकानात मनामनात जनाजनात जाऊन सांगण्याची गरज आहे. म्हणून वामनदादा कर्नाटकांनी गायलं, आपणही गाऊया. स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान, मृत्यूनंतर वैर संपलं केली कबर निर्माण. स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान, मृत्यूनंतर वैर संपलं केली कबर निर्माण. भीमापतीला वा कबरीला दिलं त्याने फरमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती भान, आणि शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती भान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांच्या विचारांना घेऊन कारभार केला. आणि हाच विचारांचा वारसा पुढे संभाजी महाराजांनी पुढे घेऊन गेला. छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीला घोडा आणि छत्र चामर अर्पण केलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा वतनदारा
पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज संत विचार शिवरायांपर्यंत आला, शिवरायांपासून शंभूराजांपर्यंत गेला आणि पुढे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी तोच विचार लोककल्याणासाठी वापरला आणि त्याच्या पुढे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यामध्ये त्याच विचारांची कास धरून इथल्या गोरगरीब जनतेसाठी शिक्षणाची सोय केली, त्यांच्या उद्धाराची सोय केली आणि त्याच्या पुढे जाऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा हेच विचार आले आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखणीमधून आपल्या संविधान अशा पद्धतीनं संविधानाचा जो विचार आहे त्या संविधानाच्या विचाराची परंपरा संत विचारापर्यंत जाते. म्हणजे आपलं संविधान हे संत विचार आणि शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराचा अप्रतिम संगम आहे. बोला तर माऊली, आज हाच विचार जो आहे हा विचार आज लोकांमध्ये जो द्वेषाचा वणवा लावला जातोय, एकामेकाला माणसाला माणसापासून तोडलं जातंय आणि जेव्हा लोकांमध्ये हा वणवा लावला जातोय तर हा वणवा विझवणारा विचाररूपी पाऊस म्हणजे आपला संत विचार आहे. संत विचाराचा वणवा विझवू शकतो. तर अशा पद्धतीने या संत विचारांच्या विचाररूपी पावसामध्ये आपल्या सर्वांना ओलेचिंब भिजायचं आहे आणि या समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवतावादाची पेरणी